Hi students, in a previous lecture we have seen Henry's law and applications of Henry's law. Today we will see solid solutions, after that liquid solutions and vapor pressure वगैरे आपण बघूयात. फर्स्ट व्हॉट इज मीन बाय सॉलिड सोल्युशन्स. लक्षात घ्या, सुरुवातीला आपण 9 टाइप्स ऑफ सोल्युशन बघितले होते. त्याच्यामध्ये 3 आर सॉलिड सोल्युशन, 3 आर लिक्विड सोल्युशन अँड 3 आर गॅसियस सोल्युशन. मीन्स ज्यामध्ये सॉल्वंट सॉलिड असतो दॅट आर सॉलिड सोल्युशन, ज्यामध्ये सॉल्वंट लिक्विड असतो दॅट आर लिक्विड सोल्युशन, ज्यामध्ये सॉल्वंट गॅस असतो दॅट आर गॅसियस सोल्युशन. म्हणजे सॉल्वंट is in a more proportion, therefore physical state of that solution is the physical state of solvent. Okay, solid solutions म्हणजे लक्षात आलं असेल, the solution in which solvent is solid is called as solid solutions. ठीक आहे. मग पण मोस्ट कॉमन सॉलिड सोल्युशन कोणता आहे? the most common solid solution is in which both solute and solvent is in solid state. Okay, both solute and solvent is in solid state. अशा प्रकारचं सोल्युशन कोणतं आहे? सोल्युशन तर होमोजिनियस मिक्सचर असतं. बोथ सोल्यूट आणि सॉल्व्हंट जर सॉलिड स्टेटमध्ये असेल तर त्याला सॉलिड सोल्युशन्स मोस्ट कॉमन यूज. बाकी पण आहेत, गॅस इन सॉलिड ते पण सॉलिड सोल्युशन आहे. लिक्विड इन सॉलिड, ओके, लिक्विड तिथं सोल्यूट आहे, सॉलिड सॉल्व्हंट आहे. ओके, तर सॉलिड इन सॉलिड सोल्युशन कुठले आहेत तर अलॉइज. अलॉइज आर द होमोजिनियस मिक्सचर of 2 or more than 2 metals and non-metals. म्हणजे ते सॉलिडच असतात आणि त्यांचं होमोजेनियस मिक्सचर असतं. फॉर एक्झाम्पल ब्रास इज अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. कॉपर आणि झिंकचा अलॉय आहे ब्रास. ते होमोजेनियस मिक्सचर आहे. ब्रासमध्ये आपल्याला ओळखता येत नाही कुठे कॉपर आहे कुठे झिंक आहे. ओके, होमोजेनियस मिक्सचर आहे. 2 मेटल्स आणि ते दोन्ही मेटल काय सॉलिड स्टेटमध्ये आहेत, म्हणून ब्रास इज अ सॉलिड सोल्युशन. अँड नंबर ऑफ अलॉइज आर देअर दॅट आर अ सॉलिड सोल्युशन्स. म्हणजे सॉलिड सोल्युशन कोणते आले आहेत लक्षात आलं तुम्हाला? द सोल्युशन इन विच सॉल्वंट इज इन सॉलिड स्टेट इज कॉल्ड अ सॉलिड सोल्युशन. पण मोस्ट कॉमन कोणता आहे तर सॉलिड इन सॉलिड दॅट आर द मोस्ट कॉमन सॉलिड सोल्युशन. ओके, म्हणजे बोथ सोल्यूट अँड सॉल्वंट इन अ सॉलिड स्टेट. ओके, त्यामध्ये एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला, ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे. नंबर ऑफ अलॉइज आर देअर, स्टील आहे. ओके, देन देअर आर 2 टाइप्स ऑफ सॉलिड सोल्युशन्स. इथे 2 टाइपचे सॉलिड सोल्युशन्स आहेत. कोणते आहेत? सबस्टिट्युटेड सॉलिड सोल्युशन अँड सेकंड वन interstitial solid solution. First one, substituted solid solution, and second one, interstitial solid solution. Okay, 2 टाइपचे सॉलिड सोल्युशन आहेत. ओके, हे 2 टाइपचे सॉलिड सोल्युशन्स आहेत. सबस्टिट्युटेड सॉलिड सोल्युशन अँड इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन. आता बघा, तुम्हाला नावावरनं कळलं असेल, सबस्टिट्युटेड म्हणजे रिप्लेस करणे, इंटरस्टिशियल म्हणजे छोट्याच्या इंटरस्टायसेस वर्ड्समध्ये जाऊन बसणे. ओके, वन बाय वन बघूया. सबस्टिट्युटेड सॉलिड सोल्युशन आर दोज इन विच द ॲटम्स, आयॉन्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ वन सॉलिड इज रिप्लेस्ड बाय atom, ions or molecules of another solid which have a same size is called as substituted solid solution. For example, brass, bronze, these are the substituted solid solution. म्हणजे ब्रास मध्ये काय, कॉपर आणि झिंक कॉपर मध्ये मिक्स केला, झिंक काय करतोय, कॉपरचे ॲटम रिप्लेस करतोय आणि त्याच्या ठिकाणी ते झिंकचे ॲटम जाऊन बसतात आणि होमोजेनियस मिक्सचर फॉर्म होतं. मीन्स atoms of zinc replaces the atoms of copper. They substituted the atoms of copper and forms a homogeneous mixture. Therefore, it is a substituted solid solution. Brass and bronze and number of alloys are there which are the substituted solid solution. आलं का लक्षात? substituted solid solution काय असतं?
The solid solution in which atom, ions or molecules of one solid replaces the atoms, ions or molecules of another solid and form a homogeneous mixture, that is the substituted solid solution. ओके, सबस्टिट्यूट करणे म्हणजे रिप्लेस करणे. मिक्स होत असताना एका मेटलचे ॲटम दुसऱ्या मेटलचे ॲटमने रिप्लेस होतात. आता दुसरा इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन मीन्स द सॉलिड सोल्युशन इन विच atoms, ions or molecules of one solid fixed into the interstices or voids of another solid. सपोज आपण सॉलिड स्टेटमध्ये बघितले, सॉलिड स्टेटमध्ये काय होतात, ॲटम्स or ions, molecule, any constituent particles are present on the corner or body center or face center. ओके, असं सॉलिड आहेत पार्टिकल्स, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, त्याला बोलतो आपण व्हॉइड्स और इंटरस्टायसेस. ओके, तर दुसरे जे अनादर सॉलिडचे मॉलिक्यूल आहेत त्याच्या व्हॉइड्स मध्ये फिक्स झाले आणि हा पहिला सॉलिड आहे, रिप्लेस करत नाहीत, व्हॉइड्स मध्ये फिक्स झाले, तर अशा सोल्युशनला, अशा सॉलिड इन सॉलिड सोल्युशनला आपण बोलतो इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन. द सॉलिड सोल्युशन इन विच ॲटम, आयन्स और मॉलिक्यूल्स ऑफ वन सॉलिड फिक्स इनटू द इंटरस्टायसेस म्हणजे व्हॉइड्स, empty space, रिकामी जागा, interstices of another solid, and that mixture, homogeneous mixture is formed, is called as the interstitial solid solution. आलं लक्षात? याचं एक्झाम्पल आहे WC, टंगस्टन कार्बाइड. W is the symbol of tungsten. Tungsten carbide is the solid solution, and that is example of interstitial solid solution. दुसरं एक्झाम्पल आहे स्टील. बघा, स्टील मध्ये काय काय असतं, फेरस, कार्बन, कार्बन पण असतो त्याच्यात, फेरस, क्रोमियम, कार्बन प्लस निकेल थोड्या प्रमाणात. ओके, तर कार्बन पार्टिकल्स आर फिक्स्ड इनटू द इंटरस्टायसेस ऑफ आयर. ओके, देयरफॉर स्टील आल्सो सॉलिड सोल्युशन, दॅट इज द इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन. ओके, म्हणजे इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल. सॉलिड सोल्युशन म्हणजे काय आणि त्याचे दोन टाईप, सबस्टिट्युटेड सॉलिड सोल्युशन आणि सेकंड वन इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट पॉईंट बघूयात, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड सोल्युशन अँड रॉल्स लॉ. ओके, सॉलिड सोल्युशन्स काय समजलं. आता लिक्विड सोल्युशन्स, the solution in which solvent is liquid is called as liquid solutions. बरोबर, त्याच्यामध्ये कोणते, गॅस इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड अँड सॉलिड इन लिक्विड सोल्युशन्स. तर गॅस इन लिक्विडचं आपण बघितलंय, गॅस लिक्विडमध्ये डिसॉल्व्ह होतो का नाही, झाला तर किती प्रमाणात होतो, कुठले फॅक्टर्स त्याच्यावरती अफेक्ट करतात आणि हेनरीज लॉ वगैरे ते बघितले आपण. तर आता आपण लिक्विड इन लिक्विड सोल्युशन्स आणि सॉलिड इन लिक्विड सोल्युशन्स बघूयात आणि त्याचं वेपर प्रेशर काय असतं ते आपण बघूयात. आता वेपर प्रेशर, वेपर मीन्स गॅसियस स्टेट ऑफ दॅट लिक्विड कंपोनंट. बरोबर, वेपर प्रेशर, प्रेशर एक्झर्टेड बाय दॅट वेपर्स. तर आता बघा, वेपर प्रेशरची डेफिनेशन काय, प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑफ दॅट लिक्विड, वेपर्स ऑफ दॅट लिक्विड ॲट इक्विलिब्रियम ॲट अ गिव्हन स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड एज वेपर प्रेशर. लक्षात घ्या, महत्त्वाचा पॉईंट आहे वेपर प्रेशर. पुन्हा आणखी तुम्हाला बऱ्याच वेळा येणार आहे. वेपर प्रेशर मीन्स प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑफ अ लिक्विड ॲट इक्विलिब्रियम ॲट अ गिव्हन स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड एज वेपर प्रेशर. म्हणजे इक्विलिब्रियम म्हणजे काय ते सांगतो मी, वेपर प्रेशरचं पूर्ण आपण बघूयात. आता त्याच्या अगोदर आणखीन एक लक्षात घ्या, पार्शियल वेपर प्रेशर. पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काय, वेपर प्रेशर म्हणजे आपण हे केलं. आता पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काय, सपोज एक सोल्युशन आहे, लिक्विड इन लिक्विड सोल्युशन, वॉटर प्लस इथाइल अल्कोहोल. बरोबर, वॉटर प्लस इथाइल अल्कोहोल. मग या पूर्ण सोल्युशनचं वेपर प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर पी, आणि फक्त वॉटरचं वेपर प्रेशर याच्यामध्ये म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ वॉटर, आणि फक्त इथाइल अल्कोहोलचं वेपर प्रेशर म्हणजे पण पार्शियल वेपर प्रेशर. वेपर प्रेशर ऑफ वन कंपोनंट फ्रॉम द मिक्सचर ऑफ two or more than two components is called as partial vapor pressure.
ओके, पार्शियल वेपर प्रेशर लक्षात आलं. सपोज मिक्सचर आहे इथाइल अल्कोहोल आणि वॉटरचं, त्याच्यामध्ये टोटल वेपर प्रेशर ऑफ दॅट सोल्युशन इज वेपर प्रेशर, बट वेपर प्रेशर ऑफ ओनली इथाइल अल्कोहोल इज द पार्शियल वेपर प्रेशर. वेपर प्रेशर ऑफ ओनली water is the partial vapor pressure. Vapor pressure of one component from the mixture of two or more than two components is called as partial vapor pressure. Okay, वेपर प्रेशरची डेफिनेशन आपण बघितली. पुन्हा पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काय बघितलं. मग आता आपण स्टार्टिंगला बघूयात वेपर प्रेशर इन डिटेल आपण समजून घेऊयात. बघा डायग्रामवरनं आपल्याला वेपर प्रेशर व्यवस्थित समजू शकेल. वेपर प्रेशर मी काय सांगितलंय, प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑफ अ लिक्विड ॲट इक्विलिब्रियम ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड एज वेपर प्रेशर. एखाद्या लिक्विडच्या वेपर्सने एक्झर्ट केलेलं प्रेशर ॲट इक्विलिब्रियमला. इक्विलिब्रियम मीन्स दॅट कन्व्हर्जन ऑफ लिक्विड इनटू गॅस इज इक्वल टू गॅस इनटू लिक्विड. दॅट इज द इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे रेट ऑफ कन्वर्जन ऑफ लिक्विड इंटू गॅस इज इक्वल टू रेट ऑफ कन्वर्जन ऑफ गॅस इंटू लिक्विड इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. आता इथे काय लिक्विड इन लिक्विड सोल्युशन धरा किंवा लिक्विड आहे कन्सिडर करा, याच्यामध्ये लिक्विड आहे एनी लिक्विड. आता दिस इज थर्मोस्टॅट. हे काय थर्मोस्टॅट. ओके, हे काय मॅनोमीटर ज्याच्याने प्रेशर मोजलं जातं मॅनोमीटर, आणि हे काय थर्मोस्टॅट. ओके, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी थर्मोस्टॅट आहे. एका कॉन्स्टंट टेम्परेचरला काय दॅट लिक्विड गेट कन्वर्टेड इनटू gaseous state, and after certain time here gas molecules are accumulated and that gases are converted into liquid when rate of evaporation is equal to rate of condensation. आता इव्हॉपरेशन म्हणजे काय आणि कंडेन्सेशन म्हणजे काय तुम्हाला समजतं. इव्हॉपरेशन म्हणजे लिक्विडचं गॅसेसमध्ये कन्वर्ट होणे, कंडेन्सेशन म्हणजे गॅसेसचं लिक्विडमध्ये कन्वर्ट होणे. जेव्हा रेट ऑफ इव्हॉपरेशन इज इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन ॲट दॅट टाइम इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश्ड. आणि त्या इक्विलिब्रियम स्टेटला या वेपर्सनी एक्झर्ट केलेलं प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर. ओके, प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑफ अ लिक्विड at equilibrium at a specific temperature is called as vapor pressure. इथे मॅनोमीटर वरती मर्क्युरी असा काय वरती गेलेला असेल, यायला असायला पाहिजेत होता, हे कुठपर्यंत इथपर्यंत जाईल आणि ते इन्क्रीज झालेलं प्रेशर दॅट इज द वेपर प्रेशर. आलं वेपर प्रेशर लक्षात. आता इथं दोन कॉम्पोनंट लिक्विडचे असले वॉटर प्लस इथाइल अल्कोहोल, तर एका ह्याचं वेपर प्रेशर म्हणजे आपण काय बोलतो पार्शियल वेपर प्रेशर. ओके, वेपर प्रेशर म्हणजे तुम्हाला लक्षात आला. आता आपण पहिल्यांदा बघूयात राऊल्स लॉ फॉर लिक्विड अँड लिक्विड सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट आहे राऊल्स लॉ फॉर सॉलिड इन लिक्विड सोल्युशन. ओके, वेपर प्रेशर आलं लक्षात. देन नेक्स्ट पॉइंट इज देअर राऊल्स लॉ फॉर लिक्विड अँड लिक्विड सोल्युशन. Raoult's law for liquid in liquid solution. बघा राउल्स नेम ऑफ सायंटिस्ट. राउल्सना काय सांगायचं, लिक्विड इन लिक्विड सोल्युशन, बोथ सोल्यूट अँड सॉल्वंट इज इन लिक्विड स्टेट. फॉर एक्झाम्पल वॉटर प्लस इथाइल अल्कोहोल. ओके, राऊल्सला काय म्हणायचं आहे, सपोज हे सोल्युशन आहे वॉटर प्लस इथाइल अल्कोहोलचं म्हणजे लिक्विड इन लिक्विड सोल्युशन, वॉटर प्लस इथाइल अल्कोहोल. एका कंपोनंटनी एक्झर्ट केलेलं वेपर प्रेशर म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर. ओके, दोन्ही कंपोनंटनी टोटल सोल्युशननी एक्झर्ट केलेलं वेपर प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर. ओके, मग राऊल्स लॉ काय म्हणायचं आहे, राऊल्स लॉ काय आहे, द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ अ कंपोनंट इन अ सोल्युशन इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट इन अ सोल्युशन विच इज मल्टिप्लाइड बाय वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर स्टेट. हा राऊल्स लॉ बघा ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. ते तर आणखीन एक मी मॅथमॅटिकली लिहिल्यानंतर तुम्हाला लगेच
लक्षात येईल. आता इथं दोन आहेत कंपोनंट, एक आहे वॉटर प्लस इथाइल अल्कोहोल. आता पार्शियल वेपर प्रेशर ऑफ वॉटर सॉल्व्हंट आहे इथं कन्सिडर करूयात आणि इथाइल अल्कोहोल सोल्यूट आहे. सॉल्व्हंटला आपण नेहमी 1 कन्सिडर केलंय. मोल फ्रॅक्शनच्या वेळेस तुम्हाला आठवत आलं असेल x1 फॉर सॉल्व्हंट, x2 फॉर सोल्यूट. तर इथं सॉल्व्हंटला 1च कन्सिडर करूयात, सोल्यूटला 2 कन्सिडर करूयात. आता पार्शियल वेपर प्रेशर ऑफ वॉटर P1 इज इक्वल टू, राउल्स लॉ काय सांगतो बघा, partial vapor pressure of any component in the solution is equal to mole fraction of that component in solution which is multiplied by vapor pressure of that component in pure state at a specific temperature. आता P1 partial vapor pressure of water is equal to mole fraction of water in the solution which is multiplied by vapor pressure of that component in pure state. हा आहे तुमचा राउल्स लॉ. या स्टेटमेंट वरनं तुम्हाला राउल्स लॉचं, या मॅथमॅटिकल इक्वेशन वरनं राउल्स लॉचं स्टेटमेंट लक्षात राहतं. बघा, P1 पार्शियल वेपर प्रेशर, P1 काय, पार्शियल वेपर प्रेशर, पार्शियल वेपर प्रेशर. x1 काय, मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट, मोल फ्रॅक्शन. x1 काय, मोल फ्रॅक्शन. P01 काय, वेपर प्रेशर ऑफ that component, vapor pressure of that component in pure state, vapor pressure of that component in pure state. बघा स्टेटमेंट, partial vapor pressure of any component in solution is equal to mole fraction of that component in solution which is multiplied by vapor pressure of that component in pure state. ओके, हा आहे राउल्स स्टेटमेंट तुमच्या लक्षात आलं. आता P1 इज इक्वल टू x1 इंटू P01 येईल. आता P2 इज इक्वल टू काय असेल, x2 इंटू P02. P2 काय, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सेकंड कंपोनंट किंवा सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट इन सोल्यूशन x2. P02 काय, P02 वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर स्टेट. ओके, आता इथे दोन्ही लिक्विड आहेत म्हणून आता टोटल वेपर प्रेशर, मी आता पार्शियल म्हणत नाही, पुढे या. या गोष्टी पॉज करून लिहित चला. बोर्डवरती दिसत नसेल तर तसं कॉमेंटमध्ये सांगा किंवा थोडंसं झूम करून लिहिला तरी चालेल, दिसून येईल. ओके, P इज इक्वल टू वेपर प्रेशर इज इक्वल टू, आता टोटल वेपर प्रेशर बरोबर वेपर प्रेशर ऑफ वन कंपोनंट प्लस वेपर प्रेशर ऑफ अनदर कंपोनंट, म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ वन कंपोनंट प्लस पार्शियल वेपर प्रेशर ऑफ अनदर कंपोनंट, P1 प्लस P2. ओके, टोटल P. देन टोटल वेपर प्रेशर इज इक्वल टू P1 बरोबर काय, x1 इंटू P01 प्लस P2 बरोबर काय, x2 इंटू P02. बरोबर. मग आता इथे P इज इक्वल टू P01 इंटू x1 असं लिहिलं तर चालेल, प्लस P02 इंटू x2 ला, बघा आपण मोल फ्रॅक्शनच्या वेळेस लिहिले x2 ला 1 मायनस x1 लिहिता येतं. x2 ला काय लिहिता येतं, 1 मायनस x1 लिहिता येतं, कारण x1 प्लस x2, बघा x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 होतं, म्हणून x2 बरोबर 1 मायनस x1 लिहिता येतं. ओके, ठीक आहे. मग आता P0 x1 प्लस P02 ब्रॅकेट मध्ये x2 साठी काय लिहिलं आपण, 1 मायनस x1. मग आता याला पुढं हे केल्यानंतर P इज इक्वल टू, ओके, P इज इक्वल टू P02 प्लस P01 मायनस P02 इंटू x1. ओके, हा तुमचा येईल राउल्स लॉ फॉर लिक्विड इन लिक्विड सोल्युशन. ओके, त्यानुसार राउल्स लॉचं स्टेटमेंट काय आहे आणि त्याच्यानुसार हे काय आलं ते तुम्ही पूर्ण लक्षात आलं असेल. ओके, कारण पहिल्यांदा वेपर प्रेशर म्हणजे काय, पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काय लक्षात आलं की तुम्हाला राउल्स लॉ एका त्या मॅथमॅटिकल इक्वेशनवरनं लक्षात राहील. मॅथमॅटिकल इक्वेशनवरनं राउल्स लॉ लक्षात आला की तो राउल्स लॉ फॉर लिक्विड इन लिक्विड सोल्युशन आणि त्यानंतर सॉलिड इन लिक्विड सोल्युशन मध्ये पण तुम्हाला लक्षात येईल.
ओके, बाकीचा पार्ट पण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. राऊल्स लॉ फॉर सॉलिड इन लिक्विड सोल्युशन्स.